नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार. तर हा व्लॉग आहे रविवारी दुपारचा. तर पाणी आलेलं नव्हतं त्यामुळं म्हणजे भांडी फक्त घासली आणि बाकीचं काम जे आहे ते तसंच ठेवलेलं होतं. कपडे मशीनला थोडी लावलेली होती, थोडी लावायची होती कारण पाणीच नव्हतं बघा. आणि आता इतके दिवस हे जे बाहेर जाणं होतं तर ते लांबत होतं कारण 2 आठवडे झाले पोरं म्हणाल्यात कुठेतरी फिरायला जाऊया पप्पा, पिक्चर बघायला जाऊया. पिक्चर किती छान छान आल्यात आता बघा. देऊळ बंद आलेला आहे परत. आणि कुठला ते आगा गसूनबाई काय म्हणते सासूबाई, तो पण पिक्चर येऊन गेला. आणि म्हणजे असेल पण अजून मी तर काय बघितलं नाही. जास्त करून आता पिक्चर बघायला जायला मिळत नाही. तर पोरं आता मोठी झाल्यात तर त्यांना आपण कुठेतरी फिरायला न्यायला पाहिजे. त्यासाठी म्हटलं की दर ह्याला तर आपण आता राहायला आईकडे जात होतो. आणि आता पाण्याचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे बघा, त्यामुळं राहायला कुठंच शक्य होत नाही. तरी पण आता बघू, इकडं पाणी नाही म्हणून 2 दिवस तिकडं राहायचं का नाही हे नियोजन आमचं सुरू होतं. तर इथं आम्ही आवरत होतो जाण्यासाठी. तर आम्ही जाणार होतो आज फिरायला. 2 आठवडं झालं हे बोलत्यात बोलत्यात पोरं, ठरवत्यात इकडं जायचं तिकडं जायचं. पन्हाळ्याला जावं म्हटलं तर पोरांना यायचं नसते, नको म्हणतात, लई लांबचा प्रवास वाटते त्यांना. आणि मग जायचं कुठं आरून फिरून, मग काय रंकाळा आहेच. तर असं आहे, त्यामुळं कुठेतरी नवीन अशा चांगल्या ठिकाणी, मस्त नवीन जिथं कधीच आपण काय बघितलेलं नाही अशा ठिकाणी म्हटलं त्यांना घेऊन जायचं हा विचार होता. आता गेल्या वर्षीचा हा प्लॅन ठरलेला होता की मिनी गोवा जो आहे तो बघायला जायचं. सुहानी जाऊन आलेली होती, त्यांच्या वर्गातली सगळी मुली त्यांनी गेलेल्या होत्या त्यांच्या संग. तर आम्हाला जायला मिळालं नाही. आता हे म्हणले की काय पण होऊ दे, आज आपण जायचं. तर आम्ही त्यांना घेऊन जायचं होतं पण त्या जाणार होत्या डोंगराला आज. सुहानी कुठे चाललेस? इकडं तोंड करून बोल की तिकडे. घाल की गेली पळून तिकडं, लांब गेली बघ. काय गुस्शी नाही गेले पिटले बाबा, गुस्शीचं काय तर करायला पाहिजे. हा चावत्याच आणि त्याला ते. तर संध्याकाळी परत यायचं ह्या नियोजनच आम्ही फक्त कुलूप घातलं आणि गेलो. कारण पाणी येईल ह्या म्हणजे आशेवरतीच आम्ही काहीच घेतलेलं नव्हतं जाण्यासाठी, फक्त सानूचं दप्तर आणि श्रीचे थोडे काय कपडे, कारण आता भिजणार होते बघा तिथं गेल्यानंतर. त्यामुळं एक पिशवी आम्ही कपड्याची तिथं म्हणजे पोरं भिजले तर बदला येतील ह्यासाठी घेतलेली होती. आणि श्रीचं नुसतं कारभार सुरूच असते की मोबाईल दिसला की वाकडं दाखवायचं, काय तर बोलायचं, असं सुरू असते. असं आता इथं काय नाही, टर्न एवढा बेकार होता बघा, नागमोडी वळण म्हणतात तर ते होतं. कारण मधनं आम्ही गेलेलो होतो, कारण लवकर पोचायचं होतं. आम्ही घरातनंच निघलेलो होतो 4:15ला. आणि आम्ही राहतेल्या एरियापासून कागल किती तर म्हणजे लांब आहे, मला आता ते अंतर किलोमीटर काय मला ह्याच्यात सांगायचं नाही, पण एवढं होतं. तर नागमोडी वळण होतं आणि 2 गाड्या आमच्या घेतलेल्या होत्या. आता सगळेजण मिळून गल्लीतले ते जायचं होतं, पण देवाला थोडीजण गेलेली होती, थोडीजण येणार नव्हतीत, काय तर कारणं होती त्यामुळं. आणि भिजायचं पण होतं पोरांना, तिथं धबधबा आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. आता कोल्हापुरात जेवढी कोण माणसं असेल त्यांना सगळ्यांना माहीतच असेल मिनी गोवा म्हणजे काय. आणि आता सुट्ट्या आहेत बघा. तर मी असं ऐकलेलं होतं दिवाळीच्या सुट्टीमध्ये परत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथं भरपूर गर्दी असते. आता आम्ही त्याच हिशोबाने गेलेलो होतो की आता इथं गर्दी भरपूर असणार आहे. आणि दुपारी 1 ते संध्याकाळी 9पर्यंत हे सुरू असते, त्यामुळे लवकर जाऊन पण काय उपयोग नव्हता. आणि पाण्यामुळं आम्हाला तसं तर लेट झालेलंच होतं. तर आता इथं आम्ही आलेलो होतो. आता हे आहे चित्रनगरी बघा. इथं जिथं नाटक सगळे जे असतात बघा आता टी व्हीवर ते लागतात त्याचं शूटिंग सुरू होते. आता पण काहीतरी शूटिंगचं सुरू होतं तिथं, पण थांबायला तेवढा वेळ नव्हता, पुढं जायचं होतं आम्हाला आणि 2 व्हीलरवरनं जाणार होतं. त्यामुळं पुरी गाडी चालवणार, त्यासाठी आम्हाला उजेड आहे तोपर्यंतच तिथं पोचायचं होतं. आणि एवढ्या लांब असं वाटत होतं की कधी एकदाचा हा रस्ता संपतोय, कारण कागल कुठं आणि आम्ही राहतेलं ठिकाण कुठं असं होतं. आता हे जे अंतर आहे तर ते सांगणं
म्हणजे ह्याच्यात चुकीचं आहे, त्यामुळे मी नाही सांगत. पण एवढा कंटाळा आला जाताना की येताना भारी वाटलं, पण जाताना असं वाटलं की कधी एकदाचा हा रस्ता संपतोय. आणि उत्सुकता पण तेवढी होते जाऊन म्हणजे मजा करण्याची, ते तिथं काय तर धमाल करायचं असं काय तर सुरू होतं. आणि पोरांना कुठं पण घेऊन जायचं म्हटल्यानंतर म्हणजे भारी वाटते बघा. असं तर आता शाळा ते सुरू झाल्यानंतर ते घर ते शाळा, शाळा ते घर असं त्यांचं होणार आहे. आणि आपणच त्यांना कुठं नेलं नाही तर ती जाणार कुठं आहेत, ह्या हिशोबानं हे म्हणले की चला आज काय जरी झालं तर मिनी गोव्याला आपण जायचं. आता ह्याला मिनी गोवा का नाव दिले मला माहीत नाही, पांजर तलाव असं पण म्हणतात ह्याला. आणि पांजर तलाव ह्याच्या अलीकडं म्हणजे मोठा आहे तो राहतोय. आणि इथं हे बारकं तलाव आहे त्याच्या म्हणजे तेलाच मिनी गोवा असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी. आता ह्याची पूर्ण माहिती काय मला नाही आहे, जेवढं ऐकलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. कुणाला आता माहिती असेल जास्त तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता इथं खेळणं पाळणं सगळं होतं, काय काय करायचं काय काय नाही हे नियोजन आम्ही काय केलेलं नव्हतं. आत गेल्यानंतर बघायचं म्हटलं काय काय. तर एंट्रीचं तिकीट 10 रुपये होतं, परत आत जाण्यासाठी 20 रुपये. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या एकट्या माणसाला नाश्ता जरी केला तर 100 रुपये एका माणसाला खर्च येतोय. ह्या हिशोबानंच आम्ही गेलेलो होतो. आणि मस्त मज्जा आली, भारी वाटलं बघा. इथलं वातावरण सेम असं फोटो काढण्यासारखं. आणि म्हणजे हे तलाव परत ह्याच्यामधले जे बोट ते होते एकदम भारी वाटत होतं, मस्त वाटलं. आणि आजचा दिवस एकदम छान आणि मस्त गेला. पाणी लेच कमी झाले जरा नाही, म्हणूनच ती लांब निघणं झालं जात. पाणी कमी झाले ते लावले ना त्यांनी ते मोठे भरपूर होतं पाणी पावसाळ्यात. आता इथला नजारा जो आहे तो गोव्यासारखा आहे, असं आता मिनी गोवा असं नाव दिले म्हटल्यानंतर सेम आता गोव्यासारखा. आता ज्यांनी गोवा बघितला आहे त्यांना माहीत असेल की इथलं समुद्र, इथली जी रेती वाळू आहे आणि इथलं जे लोकेशन असं दिसतंय. तर बघा आता इथं एवढे छान म्युझिकल हे ते असं बोर्ड लावलेले आहेत त्यांनी फोटो काढण्यासाठी. आणि फोटो कसं पण काढा एकदम मस्त येत होतं, छान वाटत होतं बघा. तर आमची वन डे ट्रिप जी आहे म्हटली तरी चालेल. आजचा जे रविवार असा गेला की पोरांना एक दिवस कुठंतरी फिरायला नेलं, असं भारी वाटलं. वन डे ट्रिप म्हटले तरी पण चालेल. आजचा दिवस एकदम मस्त आणि भारी गेला, कारण आभाळ पण बघा एवढं भारी दिसत होतं, म्हणजे त्या पाण्यात उतरल्यासारखं असं वाटायला लागलेलं. आणि पोरं पण एवढी खुश झालेली होती ती आज इकडं आणल्यानंतर त्यांना. आणि ह्या वातावरणात एकदम मज्जा आली त्यांना. आणि 9 वाजेपर्यंत आता ह्या म्हणजे हे जे मिनी गोवा आहे त्याचं 1 ते 9 संध्याकाळी असं टायमिंग आहे. पण लय उशीर थांबून उपयोग नव्हता, कारण आमचा लांबचा प्रवास होता त्यामुळं. आणि आता बघा हे कागलमध्ये आहे, प्रत्येकाला आता माहीत असेल, तरी पण म्हटलं की आपण गेलो तर सांगावं. कशा वाटायला लागले जरा सांग की, भारी वाटायला गेले. इकडे चालेल, अरे तिकडं नव पण करते सोनीचं फोन द्या. मी मारू आता आपल्या पण जाते एकदा वाटायला लागली.
झेंड्याच्या पुढे घेऊ नका. आता सरळ करा, आता सरळ करा, सरळ करा, सरळ करा. हां बस बस. हा ना इथं आम्ही त्याच्या पुढे जायला इथं. बोटिंग मध्ये बसल्यावर कसं वाटायला एकेकाला सांगा सारिका? कसं वाटलं? पाणी कसं वाटायला तुला? तुला कसं वाटायले? एकदम छान वाटलं. पाय गळ्यात आले? पायाचा गळ्यात कसं वाटायले हो तुला रे? मला बाहेर काढायचं या गाडी नव्हती सोड जाते हळूहळू. पार्किंग मध्ये आम्ही गाडी बाहेर चला आम्हाला पुढे गळ्यात येऊपर्यंत सायकल फडली मारा पाहिजे एकट्यालाच फडली मारा पाहिजे पुढे गळ्यात येऊपर्यंत सायकल. तर इथं जेवणा खाण्यापिण्याची सगळ्याची सोय आहे. टॉयलेट, बाथरूम, परत शॉवर हे सगळ्याच सोय आहे. फक्त सोय नाही म्हणलं तर आपण नेलेली कपडे जे आहेत ते ठेवायची. तर माझ्या हातात पिशवी तशीच होती कारण ह्या चौघांची कपडे होते ह्याच्यामध्ये आणि एकच पिशवी नेलेली होती. एक पिशवी आमची गाडीच्या डिक्कीत राहिलेली होती त्यामुळं. तर असं म्हणलं आता ठेवून कुठं आता गेलं म्हणजे काय करायचं त्यासाठी हातातच घेऊन आम्ही हे फिरत होतो. आता तिथनं तर बोटमध्ये आणि आतले एंट्री परत ह्या पाण्याच्या इथं जे म्युझिक सुरू होतं आता पूर्ण सगळं दंगा एवढा सुरू होता पण कॉपीराईट येते त्यासाठी मी ह्याच्यात नाही टाकलेलं आणि गाणी लावलेली होती म्युझिक होतं तर छान वाटत होतं बघा. तर ह्या प्रत्येक ह्याला म्हणजे त्यांचं जे दर लावलेले आहेत म्हणजे 10पासून 20, 50 असे दर आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे तिथं आपण जाऊ शकतो. कासव एवढं मोठं होतं बघा त्याच्या तोंडातून पाणी पडत होतं एवढं भारी वाटत होतं इथं नुसतं. फक्त अशा ठिकाणी जाताना आपल्या मुलाबाळांची वयस्कर माणसांची काळजी घ्यायला पाहिजे कारण का पाणी एवढं आता हे जसं दिवाळीपासून आता हे सुरू असेल पूर्ण उन्हाळा आता पाऊस लागूपर्यंत हे सुरू राहणार आहे त्यामुळं निसरट ही होत राहते. त्यांनी किती जरी स्वच्छतेने केलेलं असलं तरी पण थोडी का विना घसरट इथं असत्या. तर लहान मुलं असली आणि वयस्कर माणसं असली तर त्यांना जपायला पाहिजे कारण आपल्या वयाची माणसं तर आपली काळजी घेऊ शकतात जपून जाऊ शकतात पण आणि असं वाटत नव्हतं की फक्त आपल्याच वयाची लोकं आल्यात पूर्ण म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत इथं होते म्हणजे एकदम आता प्रत्येकानंच आनंद घ्यायला पाहिजे ह्या गोष्टीचा. आणि भारी वाटलं बघा मिनी गोवा आता गेल्या वर्षीपासून घुमत होतं की जायचं आहे शेवटी आज जाऊन आलो आणि एकदम भारी वाटत होतं. सगळेजण सूरज अरे थांबा की जत्रेला आल्यावर इथे मुद्दाम जरा बंद करतात परत चालू करतात. थांबा आता इथं ही शांत लाईट इथलं हे कारंजा परत इथं जे झाडं लावलेले आहेत बघा त्याच्यामध्ये लाईटिंग लावलेले आहेत त्याचा मस्त आम्ही आनंद घेतला. फोटो काढलं गप्पा मारत बसलो म्हणजे 7ला आम्ही पाण्यातून बाहेर निघलेलो होतो आणि तिथनं 1 तास आम्ही मस्त 8पर्यंत इथं बोलत गप्पा मारत आणि वातावरण इथलं एकदम भारी होतं. मस्त मजा केली आणि आता इथं सगळेजण फोटो काढत होते तर म्हणतात चला आपण पण थोडं फोटो काढावं. पोज ते काय देता येत नाही पण साधं सिंपल आपलं जसं आहे तसं फोटो काढलेत आणि पोरांबरोबर आठवणी ह्या कायम राहतात बघा कायम लक्षात राहत नाही आणि मोबाईलमधल्या जरी गेल्या तर यूट्यूबवरती कायम ह्या आठवणी अशाच राहणार आहेत. माझी मुलं त्यांची मुलंसुद्धा ह्या आठवणी बघतील असं यूट्यूबवरती आता हे असं राहणार आहे. तर चला आठवणी जपायला पाहिजेत
आणि आजचा दिवस एकदम मस्त म्हणाल त्याच्यापेक्षा पण छान गेलेला आहे आमचा. चला तर आजचा व्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ संध्याकाळ.